श्री स्वामी समर्थ. मकर राशींच्या जातकांनो, कसं असतं ना, काही वेळा आपण आयुष्यात सगळं काही बरोबर करत असतो, तरीही नशिबाची साथ मिळत नाही. विशेषतः जेव्हा प्रश्न स्वतःच्या हक्काच्या जमिनीचा, मालमत्तेचा किंवा वारसा हक्काचा असतो, तेव्हा माणसाला जास्त मनस्ताप सहन करावा लागतो. पण आता काळजी करू नका. आज आपण अशा एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ज्याची तुम्ही गेली अनेक वर्षे वाट पाहत आहात. होय, तुमच्या आयुष्यातील जमिनीच्या जुन्या वादाचा अंत आता अत्यंत जवळ आला आहे. जे हक्क हिरावले गेले होते ते कसे परत मिळणार, हेच आपण आज सविस्तर पाहणार आहोत. मकर राशींच्या लोकांचा स्वभाव कसा असतो? तुम्ही अत्यंत मेहनती, प्रामाणिक आणि सहनशील आहात. पण या सहनशीलतेचा गैरफायदा बरेचदा तुमचे जवळचे लोक किंवा नातेवाईक घेतात. मालमत्तेचा विषय निघाला की माणसाचे रंग बदलतात. हे तुम्ही खूप जवळून अनुभवले आहे. गेल्या काही वर्षात तुमच्या बाबतीत नेमकं काय घडलंय? वडिलोपार्जित जमीन असेल, एखादं जुनं घर असेल किंवा हक्काचा प्लॉट असेल, तिथे तुमचेच भाऊबंद किंवा नातेवाईक आडवे आले आहेत. आज करू, उद्या करू असं म्हणून त्यांनी तुम्हाला वर्षानुवर्षे कोर्ट कचऱ्या किंवा पंचायतीच्या फेऱ्या मारायला लावल्या आहेत. कागदोपत्री तुमचा हक्क स्पष्ट असूनही केवळ समोरच्या व्यक्तीच्या हट्टामुळे किंवा लबाडीमुळे तुम्हाला तुमच्या वाट्याची जमीन मिळाली नाही. बऱ्याचदा तर असं झालं की ज्या लोकांनी तुमच्याकडून पूर्वी मदत घेतली होती, त्यांनी जमिनीच्या व्यवहारात तुमची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जेव्हा जेव्हा शांततेने आणि समजुतीने वाद मिटवायला गेलात, तेव्हा समोरून फक्त अपमान किंवा खोट्या आश्वासनाशिवाय काहीच मिळालं नाही. तुमच्या तोंडावर चांगलं बोलायचं आणि पाठीमागून कागदपत्रामध्ये फेरफार करायचे, असे खेळ तुमच्यासोबत खेळले गेले आहेत. या सगळ्यामुळे मानसिक त्रास तर झालाच, पण आर्थिक नुकसानही खूप सोसावं लागलं आहे. अनेकदा तुम्हाला वाटलं असेल की सोडून द्यावं सगळं, पण ती तुमच्या हक्काची, कष्टाची कमाई आहे. ती अशी सहज कशी सोडणार? हाच प्रश्न तुम्हाला रोज सतावत होता. आता हा मानसिक त्रास आणि चक्रीव संपण्याची वेळ आली आहे. ग्रहांची स्थिती आता अशा एका टप्प्यावर आली आहे, जिथे तुम्हाला न्याय मिळायला सुरुवात होणार आहे. हा शुभ काळ कधी सुरू होतोय? तर 22 जुलै ते 29 जुलै या 7 दिवसांच्या कालावधीत तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळणार आहे. या संपूर्ण आठवड्यामध्ये 3 विशेष तारखा अशा आहेत, ज्या तुमच्यासाठी अत्यंत भाग्यवान आणि कलाटणी देणाऱ्या ठरणार आहेत. पहिली तारीख आहे 24 जुलै. या दिवशी एखादी महत्त्वाची बातमी किंवा कागदपत्राशी संबंधित अडथळा दूर होऊ शकतो. दुसरी तारीख आहे 27 जुलै. वाद मिटवण्यासाठी किंवा वाटाघाटीसाठी हा दिवस अत्यंत सकारात्मक राहील. आणि तिसरी तारीख आहे 29 जुलै. या दिवशी जुन्या वादावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची किंवा तोडगा निघण्याची दाट शक्यता आहे. या 7 दिवसांच्या काळात तुमच्या आयुष्यात आणि चालू असलेल्या जमिनीच्या वादात नेमके 3 मोठे बदल घडणार आहेत. हे 3 टप्पे व्यवस्थित समजून घ्या. पहिला टप्पा म्हणजे लपलेली कागदपत्रे आणि पुरावे समोर येणे. अनेकदा जमिनीच्या वादात सर्वात मोठी अडचण असते ती म्हणजे योग्य कागदपत्रे वेळेवर न मिळणे किंवा ती गहाळ होणे. या पहिल्या टप्प्यात तुम्हाला अचानक अशा काही जुन्या नोंदी, फेरफार किंवा सातबाराची उत्तरे मिळतील, जे तुमच्या बाजूने निकाल लावण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतील. जर कोर्टात केस असेल तर वकिलांना एक असा मजबूत पुरावा सापडेल, ज्यामुळे तुमची बाजू 100% वरचढ ठरेल. समोरच्या पक्षाने जी लबाडी केली होती ती उघडकीस येईल. दुसरा टप्पा म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या भूमिकेत अचानक बदल. आतापर्यंत जे नातेवाईक किंवा विरोधक तुमच्याशी अत्यंत उद्धटपणे वागत होते, तडजोडीला तयार नव्हते, त्यांच्या वर्तनात तुम्हाला अचानक बदल दिसेल. ग्रहांचा प्रभाव असा काही पडेल की ते स्वतःहून तुमच्याशी संवाद साधायला पुढे येतील. न्यायालयाबाहेर हा वाद मिटूया असा प्रस्ताव त्यांच्याकडून देऊ शकतो. त्यांच्या मनात निर्माण झालेली भीती किंवा परिस्थितीचा दबाव त्यांना नमण्यास भाग पाडेल. हा टप्पा तुमच्यासाठी विजय सुकर करणारा ठरेल. तिसरा टप्पा म्हणजे अंतिम तोडगा आणि जागेचा ताबा. हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्यात बऱ्याच वर्षांपासून रखडलेली जमिनीची विभागणी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पूर्ण होऊ शकते. सरकारी अधिकाऱ्यांची किंवा पंचांची मदत मिळून तुम्हाला तुमच्या हक्काच्या जमिनीचा, प्लॉटचा किंवा घराचा ताबा मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. जर तुम्ही ती जमीन विकण्याचा विचार करत असाल तर एक चांगला खरेदीदार मिळून व्यवहार पूर्णत्वास जाईल आणि हक्काचा पैसा तुमच्या हातात येईल. जेव्हा आयुष्यात एखादा मोठा आणि सकारात्मक बदल घडणार असतो, तेव्हा निसर्ग आणि आपल्या आजूबाजूची परिस्थिती आपल्याला काही विशिष्ट संकेत देत असते. मकर राशींच्या लोकांनी गेल्या काही दिवसात किंवा येणाऱ्या काळात या 3 संकेताकडे विशेष लक्ष द्यावे.
पहिला संकेत म्हणजे छतावर किंवा गॅलरीत पक्ष्यांचे वारंवार येणे. जर तुमच्या घराच्या छतावर किंवा गॅलरीत एखादा पक्षी, विशेषतः कावळा किंवा कबूतर, वारंवार येऊन बसत असेल किंवा तिथे त्यांनी घरटे बनवण्याचा प्रयत्न केला असेल, तर समजावं की तुमच्या घरातील वास्तुदोष आणि मालमत्तेशी संबंधित नकारात्मक ऊर्जा संपत आली आहे. हा एक शुभ संकेत आहे की तुमच्या घरात आता लक्ष्मीचे आगमन होणार आहे. दुसरा संकेत म्हणजे अचानक जुना दस्तऐवज किंवा जुनी वस्तू सापडणे. तुम्ही घर आवरत असताना किंवा जुनी कपाटे तपासत असताना अचानक एखादा जुना दस्तऐवज, डायरी, जुने नाणे किंवा पूर्वजांची एखादी वस्तू तुमच्या हाती लागेल. हा संकेत दर्शवतो की पूर्वजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे आणि पितृदोष संपून आता जमिनीचा हक्क तुम्हाला मिळणार आहे. तिसरा संकेत म्हणजे डाव्या हाताच्या तळव्याला किंवा बोटांना मुंग्या येणे. जर तुम्हाला अचानक डाव्या हाताला किंवा डाव्या बाजूला हलक्या मुंग्या आल्यासारख्या वाटल्या, तर हा समुद्रशास्त्रातील एक संकेत मानला जातो. याचा अर्थ असा की प्रदीर्घ काळ रखडलेला पैसा किंवा मालमत्ता आता तुमच्याकडे चालून येणार आहे. मकर राशीचा स्वामी कोण आहे? तर साक्षात शनिदेव. मकर राशींच्या लोकांवर गेल्या 7.5 वर्षांपासून शनीची 7.5 सुरू आहे. पण आता मकर राशींच्या जातकांसाठी एक अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे तुमच्या 7.5चा हा अंतिम आणि शेवटचा टप्पा सुरू आहे. शनिदेव जेव्हा 7.5मधून बाहेर पडतात तेव्हा ते जाता जाता माणसाला त्याच्या कष्टाचे फळ आणि न्याय देऊन जातात. शनिदेव हे न्यायाचे देवत आहेत. त्यांनी तुमची परीक्षा घेतली, तुम्हाला त्रास दिला, पण तो त्रास तुम्हाला संपवण्यासाठी नव्हता, तर तुम्हाला सोन्यासारखं शुद्ध करण्यासाठी होता. आता शनिदेव तुमच्यावर प्रसन्न झाले आहेत. ज्या लोकांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांना त्यांच्या कर्माचे फळ मिळणार आहे आणि तुम्हाला तुमचा न्याय मिळणार आहे. त्याचसोबत भूमी देवता म्हणजेच धरती मातेची कृपा तुमच्यावर होणार आहे. जमीन हा असा विषय आहे जो थेट भूमी देवतेशी जोडलेला असतो. शनिदेवाच्या या अंतिम टप्प्यात भूमी देवता तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला तुमच्या हक्काच्या जमिनीतून समृद्धी देणार आहे. त्यामुळे मनातील सगळी भीती काढून टाका, कारण आता प्रत्यक्ष काळ तुमच्या बाजूने उभा ठाकला आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हा काळ इतका शक्तिशाली का आहे हे आपण आता समजून घेऊया. या काळात तुमच्या कुंडलीत 2 अत्यंत मोठे आणि शुभ बदल घडत आहेत. सध्या आकाशमंडळात शनी आणि गुरुची युती आणि त्यांचा एकमेकांवर असलेला प्रभाव मकर राशीसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे. गुरु हा विस्ताराचा आणि भाग्याचा कारक आहे, तर शनी हा कर्माचा कारक आहे. जेव्हा या 2 महाग्रहांची कृपा एकत्र होते तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य होतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मकर राशींच्या कुंडलीतील चतुर्थ भाव, ज्याला आपण भूमिभवन आणि मातास्थान म्हणतो, हा अत्यंत मजबूत आणि सक्रिय होत आहे. चतुर्थ भावावर शुभ ग्रहांची दृष्टी पडल्यामुळे जमिनीशी संबंधित जे काही अडथळे होते ते कापसासारखे ओढून जातील. जर तुमच्या कुंडलीत मंगळ ग्रहाची स्थिती मध्यम असेल तर शनीची ही नवीन चाल मंगळाच्या नकारात्मकतेला दूर करेल, कारण मंगळ हा भूमीचा कारक आहे. या ग्रहमानामुळे कायदेशीर प्रकरणामध्ये न्यायाधीशांचे किंवा सरकारी अधिकाऱ्यांचे मत तुमच्या बाजूने वळण्यास मदत होईल. जर एखादा जुना खटला प्रलंबित असेल तर अचानक त्याला गती येईल आणि निकाल तुमच्या बाजूने लागेल. जमिनीचा वाद मिटल्यामुळे फक्त मानसिक शांतताच मिळणार नाही, तर तुमचे करिअर आणि आर्थिक आयुष्य संपूर्णपणे बदलून जाईल. रखडलेला व्यवहार पूर्ण होणे हा या काळातील मोठा फायदा असेल. जर तुम्ही एखादी जमीन विकून नवीन व्यवसाय सुरू करायचा विचार करत असाल तर या काळात तो व्यवहार अत्यंत फायदेशीर रीतीने पूर्ण होईल. तुम्हाला जमिनीची जी किंमत अपेक्षित होती त्यापेक्षा चांगली किंमत बाजारात मिळेल. नोकरी, व्यवसायात नवीन घर किंवा जागेचा योग निर्माण होईल. ज्या मकर राशींच्या लोकांकडे स्वतःचं घर नव्हतं किंवा जे गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःच्या जागेचे स्वप्न पाहत होते, त्यांचा नवीन जागा खरेदी करण्याचा योग या काळात प्रबळ होत आहे. तुम्ही नवीन फ्लॅट घेऊ शकता किंवा नवीन घराचे बुकिंग करू शकता. या बदलामुळे आयुष्यात एक मोठे आर्थिक स्थैर्य येईल. जमिनीतून मिळणारा पैसा तुमच्या इतर जुन्या कर्जातून तुम्हाला मुक्त करेल. व्यावसायिक क्षेत्रात तुमचे वजन वाढेल. जर तुम्ही शेतीशी संबंधित व्यवसाय करत असाल तर या जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. नोकरी करणाऱ्या लोकांनाही या काळात मालमत्तेच्या माध्यमातून एक मोठा आर्थिक आधार मिळेल, ज्यामुळे भविष्याची चिंता मिटेल. मित्रांनो, जेव्हा आपल्याला यश मिळायला लागतं किंवा आपले विरोधक मऊ पडायला लागतात तेव्हा आपल्यातील अहंकार जागा होण्याची शक्यता असते. पण मकर राशींच्या जातकांना तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे. हा विजय तुमच्या ताकदीचा किंवा रागाचा नाही, तर तुमच्या संयमाचा आणि सत्याचा आहे.
त्यामुळे सुडाची भावना टाळा. समोरच्या व्यक्तीने तुमच्यासोबत कितीही वाईट केलेले असो, आता जेव्हा ते तडजोडीसाठी येतील तेव्हा त्यांच्यावर सूड उगारण्याचा किंवा त्यांना अपमानित करण्याचा प्रयत्न करू नका. शांत डोक्याने आणि कायदेशीर मार्गाने आपला हक्क पदरात पाडून घ्या. कौटुंबिक शांततेसाठी नातं जपण्याचा प्रयत्न करा. जर तो वाद कुटुंबातील असेल तर पैशांसाठी नाती कायमची संपणार नाहीत याची काळजी घ्या. तुमचा हक्क सोडा असा याचा अर्थ नाही, पण व्यवहार करताना कटुता कमी कशी राहील याकडे लक्ष द्या आणि मनात नेहमी कृतज्ञता बाळगा. हा काळ तुम्हाला खूप काही देऊन जाणार आहे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला तुमचा हक्क मिळेल तेव्हा निसर्गाचे, देवाचे आणि ज्या लोकांनी तुम्हाला या संकटात मदत केली त्या सर्वांचे आभार मानायला विसरू नका. कृतज्ञता माणसाचे भाग्य अधिक बलवान करते. हा शुभ काळ अधिक प्रभावी करण्यासाठी आणि ग्रहांची उरली सुरली नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्हाला काही सोपे पण अत्यंत प्रभावशाली उपाय करायचे आहेत. हे उपाय पूर्ण श्रद्धेने करा. पहिला उपाय म्हणजे शनिवारी शनी मंदिरात तेल अर्पण करणे. दर शनिवारी जवळच्या शनी मंदिरात जाऊन शनिदेवाच्या मूर्तीवर किंवा तिथे असलेल्या तेलाच्या पात्रात थोडे मोहरीचे किंवा तिळाचे तेल अर्पण करा. मंदिरात शक्य नसेल तर मारुतीच्या मंदिरात जाऊन हनुमानाला तेल आणि सिंदूर अर्पण करा. यामुळे शनिदेवाचा खूप शांत होतो आणि साडेसातीचा त्रास कमी होतो. दुसरा उपाय म्हणजे उंबरठ्यापाशी हळद कुंकू आणि पाण्याचा उपाय. रोज सकाळी घराचा मुख्य दरवाजा उघडल्यानंतर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना थोडे स्वच्छ पाणी शिंपडा आणि तिथे हळद कुंकवाने छोटीशी टिकली किंवा स्वास्तिक काढा. यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतो आणि भूमिदेवतेचा आशीर्वाद घराला मिळतो. तिसरा उपाय म्हणजे मंत्र जप करणे. रोज संध्याकाळी किंवा सकाळी शांत बसून ओम शनेश्वराय नमः या मंत्राचे 108 वेळा म्हणजेच 1 माळ जप करा. हा जप करताना मनात कोणताही राग किंवा द्वेष ठेवू नका, फक्त न्यायाची अपेक्षा ठेवा. तर मकर राशीच्या जातकांनो, तयार व्हा एका नवीन आणि आनंदी सुरुवातीसाठी. तुमच्या आयुष्यातील संघर्षाचे दिवस आता संपत आले आहेत आणि हक्काचे सुख तुमच्या दारात उभे आहे. हा काळ तुमचा आहे, याचा पूर्ण फायदा करून घ्या आणि संयमाने प्रत्येक पाऊल टाका. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुमच्या मनात शनिदेवाबद्दल श्रद्धा असेल आणि तुम्हाला या काळात यश हवे असेल तर कमेंट बॉक्समध्ये ओम शनेश्वराय नमः किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला अशाच प्रकारचा नवीन मार्गदर्शक कंटेंट बनवण्याची प्रेरणा मिळते. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या मकर राशींच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून येणारे सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.